हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता माझी मम्मी बनवत आहे शेजवान फ्राईड राईस. तर चला बघूयात माझी मम्मी शेजवान फ्राईड राईस कशी बनवते ते. आणि बाहेर खूप जास्त पाऊस चाललाय आणि मे आज म्हणजे मे महिना चालू आहे आणि बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय. थांबा मी तुम्हाला दाखवते, एकच मिनिट. बघा आता कमी झालाय. मम्मी शेजवान फ्राईड राईस बनवते ते. हे बघा किती मौसम भारी वाटतोय. अशी नारळाची झाडं आणि इकडून सगळं पाऊस पडतोय. आतमधून शेजवान फ्राईड राईस खायला मिळणार. हे बघा आभाळ पण खूप झालतं पावसाचं. आता जरा नीट झालंय. म्हणजे हे बघा इथं कसं पाणी आहे सगळं. इकडे घेतलाय कोबी, ढोबळी, मिरच्या, कांदा, गाजर आणि इकडं खाली शेजवान चटणी आहे आणि इकडं उकडलेला भात. चला बनवूया. मीच बनवते आता. बघा कसं बनवते. तर मला व्हिडिओ काढायचा होता कसं बनवते. इकडं सगळा किचन भरलाय. स्टँड लावायचं तर लावायचं कुठं, आता हातातच घेऊन मला करावं लागणार आहे. बघा आता मी कशी करते. एका हाताने टाकते, एका हाताने करते. बघा इकडे आपल्याला टाकायचे तेल. टाकते मी आता तेल. गॅस पासून जरा लांबच आहे माझा फोन. तेल जरा जास्तच टाकते मी. बस झालं. इकडे टाकते मी मिरच्या. पण तेल तर हेच झालं नाही. पण मी लसूण पण नाही हे केलेलं, मला नाही टाकायचं. इकडं गॅस शेजारी मी फोन ठेवणार नाहीये, त्याच्यामुळे मी मिठाच्या डब्याला लावलाय फोन. बघा आता मी मिरच्या टाकल्या, त्याला उडत होतं. आता मी तुम्हाला दाखवून करते. इकडं गाजर आणि कांदा आहे, त्याला मी टाकून घेते. मिक्स करून घ्यायचं त्याला सगळं. कोबीला पण टाकायचं, रावलेच जास्त आहे कोबी. जे होतं ते मम्मीने कापले, मी फक्त परतायचं काम करणार आहे. बघा आवाज कसा येतोय. आता मला खाली वाकून बोलावं लागते तुमच्याशी. आणि ती वरून लाईट येते ती अशी माझ्या तोंडावर. लाईट नाही लावली तर तुम्हाला दिसणार पण नाही. तुम्हाला सगळे यूट्यूबरची रियालिटी माहिती का? वरून चांगला शर्ट, खालून दिलायचं. परतून घ्यायचं याला सगळं. मला याला सगळं परतून घेऊ दे. मम्मीच्या स्टोरेज स्पेस रनिंग आउट. थांबा जरा, त्याला परतून घेते, मग पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करते. 2 मिनिटांसाठी परत बाय, नंतर परत स्टार्ट. मी फोनची जागा बदलली, ते लाईट पण जरा चमकणारच आहे. ते सगळं आता फ्राय होते. मला त्याच्यात मीठ टाकायचे, पण मला हेच कळत नाहीये भातासाठी मी मीठ किती टाकते. मम्मी झोपली, ते आता झोपली, ते तिला परत कसं उठवणार. किती
माहिती बघा, एवढं टाकते मी, अर्धा चमचा आहे हवला. काय समजत नाही, डोक्यावरून जाते सगळं. मला वाटतंय अजून थोडं मीठ पाहिजे तिकडं, आणि मी माईक लावलेला नाहीये त्याच्यामुळे आवाज नसून येत असं मला वाटतंय. आणि मम्मीचा फोन ना, त्याच्यात नसतो ते स्टोरेज स्पेस रनिंग आउट. आमचं काही जास्त चांगलं किचन नाहीये, सगळ्यांचं तसंच आमचं. जळलं मला, हा नाही झालं मला. घ्यायचं रक्कम त्याच्यात टाकू सगळ्यात चांगला पार्ट, शेजवान चटणी. आता पाऊस थांबलाय बाहेरचा. आम्हाला एवढी शेजवान चटणी पण पुरत नाही. बघा किती जास्त. आवाज लई येतो ह्याचा माझ्यापेक्षा जास्त, म्हणून मी जरा मोठ्यानेच बोलते. आणि माझं थोडस तोंड कापते, सगळं काय करतात. वास तर खूप मस्त येतोय. मिठाचं माहित नाही काय खायला झालं ते तुमच्या प्रमाणे टाका. बाहेर पण ठसका जातोय. सॉरी. ह्याच्यात टाकायचा आता भात. परत मधीच व्हिडिओ ऑटोमॅटिक बंद झाला, स्टोरेज स्पेस रनिंग आउट म्हणून. इकडं भात आहे, भात टाकायचंय. कसा टाका, झेपत नाहीये. भाजलं. आत्या भाताला उलट पालट करू असत. पक्कड घेते मी. आमच्या घरात 2-2 लाईट आहे. एक एकदम असा जुनावाला, भात जरा जास्तच झालाय, भाज्या जरा कमी होत्या. शेजवान चटणी कमी पडली तर काय झालं, आपल्याकडं मसाला आहे ना शेजवानाचा, उलटाय. अख्खी फुल भरली ते कढई, त्याला हलवता पण येत नाही मला. नुसता पांढरा पांढरा भातच दिसतोय. भाज्या जर एवढ्या होत्या तर दिसत पण नाही. इकडे टाकायची ही पुडी, एवढं स्टोरेज नाही याच्यात, आणि थोडीशी शेजवान चटणी. मी डायरेक्ट राईस झाल्यावरतीच दाखवते, ठीक आहे. सॉरी जी, माफ करतो जी, येत नाही याच्यात मी तरी काय करणार. पाऊस थांबलाय. अरे रिपीट करते मी नुसतं 2 मिनिटासाठी, 2च मिनिटासाठी म्हणते मी, म्हणजे सॉरी काय बोलते तेच समजत. भात झाल्यानंतर भेटूयात, ठीक आहे. भात होऊ दे, मी तुम्हाला मस्त सजवून दाखवते. तोपर्यंत बाय. द भात शेजवान राईस इज रेडी. हे बघा वाफा निघतायत. स्प्रिंग अनियन्स पण होते इथं आमच्याकडे, पण मी नाही कापले तिला. बाहेर पाऊस पडतोय, एकदम भारी मौसम झालाय. हे बघा पाऊस पडतोय, त्याच्यात शेजवान राईस. वाव.